भाव आपला दादावाडीचा बरं का, म्हणजे मला बघून लय भारी वाटलं. तर भाऊ आपलं दुकान म्हणजे कधीपासून चालू केलं होतं? हे बघ गाडी कसा बघा, वडापाव दाखवतो दोन दोन दाखव. हा कसं आहे या माझा वडापाव, वडापाव प्रेमी मित्र आम्ही. तर भावानं गुड मॉर्निंग. तर आज आपली आहे सुट्टी, आणि सुट्टीचं वार म्हणलं की भावानं पुरा खतरनाकाचं काम असतंय. आणि आमची चिंगू अजून झोपली बघा, या बघा तुम्ही बघा. आता सकाळच्या वाजले 10 वाजलेत आहे, तरी आमची चिंगू झोपली अजून. म्हणजे बघा हे असं बालपण असतंय, आणि आपण पण बालपणाला झोपायचो. तर आज आपली आहे सुट्टी मित्रांनो, आज आपला ब्लॉग राहणार एकदम खतरनाक असा. तर चला मित्रांनो आपण आज दिवस सुरुवात करू, ठीक आहे. सध्या आता मी मानसरोवर स्टेशनला आहे. आता तुम्ही म्हणताल लगेच मानसरोवर स्टेशनला कशाला आलाय, काय काय. तर मित्रांनो मी तुम्हाला तर माहिती आहे आपल्या आज सुट्टी आहे, आणि सुट्टी असताना मित्रांनो मी जरा आज म्हटलं जावं यार कुठतरी. सध्या यायला लागलाय पाऊस बरं का, आता तुम्ही बघा थोडा आपण छत्री उघडू. आणि कसं आहे, आणि आता माझा जोडदार येणार आहे मला न्यायला. तर आता मी सध्या आहे कामोड्यात, म्हणजे कामोड्यात चालू गाड्या तिथं. तर तुम्हाला न्यायला येतोय, तर आपण जाऊ जरा. की आज तुम्हाला आता मी दाखवतो इथं मोठी आपली म्हणजे काय आहे ते, ठीक आहे. तर हे बघा हे इथे सगळं पार्किंग साईड आहे. सध्या आता मी चालू होतो रूम वरती, तुम्हाला न्यायला येतोय. चला जाऊ मित्रांनो आपण त्याविषयी. मित्रांनो आता मी स्टेशनच्या बाहेर आली, आणि स्टेशनच्या बाहेर येतात मित्रांनो मला आपलं प्रभू श्रीरामाचं दर्शन झालंय बघा. तिथं म्हणजे जस्ट मानसरोवर स्टेशनच्या बाहेर आहे ना, तिथं प्रभू श्रीरामाचं मंदिर आहे. एक मिनिट मी दाखवतो. मित्रांनो आपल्याला इथं आत आज बंद आहे, कशामुळे बंद आहे काय माहित नाही, बंद आहे. तर मित्रांनो आपला जोडदार पण आला बरं का, तिथे तुम्हाला अजून काय दिसला नाही. तर चला आपण त्याची पहिली गाडी घेऊ, ठीक आहे. तर चला. काय वातावरण आहे राव खतरनाक असं, म्हणजे बघा माझ्या पूर्ण साईडला मित्रांनो एकदम थंड असं वातावरण आहे. आणि प्लस थोडा थोडा पाऊस पण येतोय, आणि लय भारी वाटतंय रे. म्हणजे बघा तुम्हाला मी दाखवतो एक मिनिट, तुम्ही बघू ठेवा. म्हणजे काय जो झाडी काय डोंगर सगळं कसं ओके मध्ये आहे ना, असं मित्रांनो सीन आहे बघा. पूर्ण मित्रांनो माझ्यासाठी झाड आहे, आणि काय आबाळ आलेलं खतरनाक असा विषय मित्रांनो आहे बघा. झाडे दिसते असं वाटतं मित्रांनो, असं मला थोडा फील झाला. तर जसं काय आपण गावाला असल्यागत आपल्या मित्रांनो गावाला पण असं झाडे बिडे असते बरोबर आहे. आणि बाकी म्हणजे काय यार, हे सौंदर्य निसर्गाचं आहे, एवढं असं भारी दिसतं ना सगळं वातावरण. लय भारी वाटतं. असं पावसात असं फिरायचं म्हणलं ना तर लय मजा येते भावानं. तुम्ही पण जरा मित्रांसोबत फिरत जावा. बघू आमचं चाललंय प्लॅनिंग बरं कुठतरी जायचा. पण आता बघू गाडी काय म्हणते त्यावरती डिपेंड आहे. म्हणजे आज नाही मित्रांनो, पण पुढच्या आठवड्यात आम्ही जाणार कुठेतरी फिरायला. तर तुम्हाला मी नक्की सांगतो तेव्हा व्हिडिओ काढताना की आपण कुठे जाणार आहे ते, ठीक आहे. तर आणि आता कसलं भारी वाटतंय म्हणजे वातावरण जायला असं वाटतं इथे झोपावं निवांत हात टाकून. लय भारी वाटतं मित्रांनो, म्हणजे आणि जंगलात आल्यासारखं वाटतंय माहिती का. बघा अशी झाड आहेत नाही तर मित्रांनो, जंगली झाड असते का बघा. ह्या साईडला मित्रांनो पाणी बिणी या साईडला आहे इकडं, आणि इकडे झाडे अशी झाडे आहेत ना खतरनाक अशी. आणि इकडे बघा इकडे काय विषय बरं, मला इकडे कसं मैदान दिसतंय बरं का, तुम्ही बघता बघा. इकडे सगळं टेंट हे लावलंय. आणि सध्या आता मी चाललोय गाड्याची गाडी घ्यायला. तर आता गाडी येतोय मला जरा पुढे चालते, जरा पाऊस होते. आता काय आता जावं लागणार आपल्याला, काय पर्याय नाही बरोबर की नाही. तर चला आता बघू गाडी वाट बघू आपण थोडीशी आलाय तर त्याला जरा फोन बिन करू, ठीक आहे. तर मला पण तुम्ही नक्की सांगा मित्रांनो तुम्हाला तर हे मानसरोवरचं जरा कसं वाटतंय. तर आता मी चाललोय कामावर त्याच्या रूम वरती. तर चला मित्रांनो सध्या मी कुठे माहिती आहे का तुम्हाला दाखवतो एक मिनिट यावा. हे काय सुकून चहा, म्हणजे आपल्या प्रतीक शिंदेचा भावानं सुकून चहा आहे. सध्या मी सुकून चहाच्या पुढे आहे. आणि मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे मी ह्या उद्घाटनाला आलतोय. तर तुम्ही बघताय बघा इथं सुकून चहा आहे. आणि मित्रांनो इथं मी आलतो भावानो, तुम्हाला माहिती आहे मी आलतो सुकून चहा उद्घाटनाला. प्रत्येक शिंदे तेव्हा होता भावानो. आपण ते पण व्हिडिओ पोस्ट केलता, म्हणजे ब्लॉग पण टाकला प्लस फोटो पण टाकला इंस्टाला. तर तुम्ही मला भरपूर मित्रांनो तिथं म्हणजे प्रेम दिलं. तर सध्याचा मी इथे शाखेच्या पुढे उभा आहे. म्हणजे मला वाटतं एक 3 महिने झाले असतील मित्रांनो एक शाखा ओपन करून. कारण की आपण मला वाटतं एक 2-3 महिन्यानंतर मला वाटतं इथं आलो असेल बरोबर आहे. आणि इथं आलो भावानो, म्हणजे दुकान अजून उघडच आहे म्हणजे. आणि पावसाच्या मित्रांनो एवढा लोक चहा माणसाला म्हणजे टेस्टला एक नंबर मित्रांनो चहा बरं का सुकून चहा. तर सध्या मी सुकून त्याच्या पुढे, आणि माझा मित्र मला न्यायला येतोय. तर म्हणलं यार मला तू इथं आले तर काय आठवण झाली भावना, आपण इथं आलतो सुकून चहाच्या उद्घाटनाला. आणि प्रत्येक शिंदेला तर आपण भेटलो सुद्धा. तर भावानं म्हणजे लय भाई विषय हार्ड प्रत्येक शिंदेला भावानं, म्हणजे ज्यानं प्रत्येक शिंदेला बघितलंय ना, ज्यानं मित्रांनो जे भेटलेत ना प्रत्येक शिंदेला, तर त्यांनी फक्त मित्रांनो म्हणजे मी स्वतः त्यांना भेटलो प्रत्येक शिंदेला दादाला. तर लय भारी वाटले यार मला, म्हणजे मनापासून मित्रांनो मी सेलेक्ट मारतो की भावाला की भावा म्हणजे पुण्यातून मित्रांनो साम्राज्य पण केलेलं आहे प्रत्येक शिंदेला. सध्या आता तुम्ही बघाल तर गाड्याचा कशी हवा चालली आता म्हणजे दहशत.
कसं आहे, जी माणूस कष्टानं कामवतो मित्रांनो ती माणसानं उडवत पाहिजे. कारण की मला सांगा, फुकट तर यातून काय भेटणार नाही, मेहनत तर करायला लागेल सगळ्यांना. पण मेहनत अशी करायची ना भाई की कार्यक्रम फिटच, जसा की प्रत्येक शिंदे. म्हणजे बघा तुम्ही बघा असाल कसं एवढं खतरनाक असतात. तर मित्रांनो मी पण म्हणजे एवढं बघतो प्रत्येक शिंदेचे, मला पण मित्रांनो लय प्राऊड बोलतो की भावानो आपला मराठी उद्योग आज एवढ्या उच्च लेवलला गेला या. त्या ऐकून मित्रांनो लय भारी वाटतं रे. म्हणजे बघा, तर मला माहित आहे मित्रांनो की आता ही प्रतिशिंदे आतापर्यंत व्हिडिओ जातो की नाही, पण मित्रांनो मी एवढं नक्की सांगितलं तुम्हाला की जर तुम्हाला कोणाचा आदर्श घ्यायचा असेल ना तर प्रतिशिंदेचा आदर्श तुम्ही नक्की घ्या. तर बघू आता आपल्याला प्रतिशिंदे दादाची कमेंट येते का आपल्या व्हिडिओला ब्लॉगला. तर चला मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो आता जेव्हा तुम्ही बघता सुकून चहा मित्रांनो. काय म्हणजे मित्रांनो इथं चहा आहे ना लय क्वालिटी चहा लागतो. मी पण इथं चहा पिलोय. तर मित्रांनो तुम्ही पण थोडा प्या. आणि मित्रांनो ही म्हणजे जवळ आहे मानसरोवर स्टेशन पासून एक 5 मिनिटाच्या अंतरावर मित्रांनो हा सुकून चहा आहे. ते खतरा लागतो. तर चला मित्रांनो आपण जाऊ. फायनली आपला जुळदारा आलाय, तुम्ही बघताय बघा कसा आहे, खालीपेक्षा खतरनाक आहे हो. तर आता आमची गाडी आहे. तर आम्ही चाललो तेव्हा त्याच्या रूम वरती. तर चला तर आपण थोडंसं त्याच्या रूम वरती जाऊ. बघू ना काय नाही तुम्ही बघताय बघा सीट पोचते बघा कसा आहे. नीट बस, नीट काम झालं पाहिजे चकाचक. तुम्ही बघू शकता बघा म्हणजे मला काहीतरी बोलतोय बरं का मनाली मनात. हो तर शिवाय नसेल ना शिवाय नाही झाला आपला जुळदार आहे खास. चला तर आपण त्याच्या रूम वर जाऊ. थोडंसं तुम्हाला मी थोडं क्लायमेट दाखवतो कसा आहे सिनरी. ठीक आहे तर चला. मित्रांनो सध्या मी आता मित्राच्या घरी आलतो आणि मित्रांनो मला एक म्हणजे मला तुम्हाला एवढी सांगा भारी वाटतं ना. आपल्या गावचा एक पोरगा आहे भावानं, त्यानं आज कळंबोलीत एक चहाचं दुकान टाकलंय आणि खतरनाक असं मित्रांनो दुकान आहे. तर तुम्हाला मी दुकानाचं पण नाव दाखवतो, तुम्ही बघताय बघा सरकार गुळाचे असं मित्रांनो दुकानाचं नाव आहे. आणि मित्रांनो एवढं खतरनाक असं नाव आहे ना म्हणजे मला ती दुकान बघून एवढं भारी वाटतंय ना. आणि गडी बिले खतरनाक आहे, तुम्हाला मी दाखवतो. तर गडी बिले रॉयल आहे. तर आपण थोडंसं मित्रांनो दुकानाच्या आतमध्ये जाऊ चला. तर भाव आपला दादवाडीचा बरं का, म्हणजे मला बघून लय भारी वाटलं. तर भाऊ आपलं दुकान म्हणजे कधीपासून चालू केलं होतं? आता 1 महिना झाला. 1 महिना झाला. तर म्हणजे नवीन युवा उद्योजक आहे तू, बरोबर आहे. तर म्हणजे बघा मित्रांनो असे युवा उद्योजकांना मित्रांनो तर तुम्ही प्रोत्साहन करत जावा. आणि महत्वाचं म्हणजे आपला मराठी माणूस आहे, मराठी माणूस मित्रांनो वर गेला पाहिजे. त्यामुळे मी मित्रांनो आपलं सगळं व्हिडिओ हे मराठीत असतात, लक्षात ठेवा. तर मला सांग बरं आपल्या ऑडियन्सला तुझं दुकान लोकेशन कुठे काय? कळंबोली भारत गॅस नाका गॅरेज लाईन, हा. गाळा नंबर 3. आणि सरकार गुळाच्या हा सरकार म्हणजे बघा नावामध्ये मित्रांनो सरकार आहे, त्यामुळे काय विषयच नाही. गडी बी दिसताना रॉयल दिसते तुम्ही बघू शकता. आणि खतरनाक गडी आहे. दुकान म्हणजे बाई खतरनाक दुकान आहे. थोडं आतमध्ये आहे, तुम्हाला मी पूर्ण दुकान दाखवते एकदा. लय भारी मित्रांनो दुकान आहे. म्हणजे आणि सजवलं बी असं त्यांनी खतरनाक सजवलंय दुकान. म्हणजे बघता क्षणी मित्रांनो मालकावर प्रेम झालंच आहे, पण आपल्या त्या दुकानावरती पण प्रेम झालंय तुम्ही बघू शकता. आणि काय वाटते म्हणजे बाकी एकदम शांत वातावरण दुकानामध्ये. मालक पण मित्रांनो लय शांत आहे. आणि आपला स्वतःचा मनामध्ये मित्रांनो विषय हाड असतो माहिती असते. आणि गड्यागड्या बघून मध्ये पर्सनली असं वाटतं जिम करत असेल तर मित्रांनो आवश्यक भेटले आपलं मराठी माणूस मराठी म्हणून वर गेला पाहिजे, लक्षात ठेवा. तर माझं जेवढं ओढायचं ना तर मित्रांनो म्हणजे मला आता 100% सांगायचंय की तुम्ही त्याला ना चहा पिऊन जावा. जसं आपण मगाशी सुकून चहा पिलो ना तसा मित्रांनो हा सरकार गुळाचा चहा आहे. म्हणजे खतरनाक असा मित्रांनो चहा आहे. 1 नंबर क्वालिटी आहे आणि क्वांटिटी मित्रांनो खतरनाक आहे. तर मी चहा सुद्धा पिऊन बघितला तर मला खूप असा भारी वाटला. तर मला पण तुम्ही कमेंट नक्की सांगाल तुम्हाला जर हे लोकेशन पाहिजे असेल तर भावा आपल्याशी संपर्क साधा. तर तुम्हाला मी लोकेशन देतो. आपल्या डीएम मध्ये मित्रांनो मी हे लोकेशन टाकतो आणि भाऊचा नंबर पण टाकतो. ठीक आहे. तर मला तुम्ही कमेंट नक्की सांगाल तुम्हाला कसं वाटतं गाड्याचं शॉप वगैरे काय. तर तुम्हाला मी आता पूर्ण शॉप दाखवतो. ठीक आहे. तर चला. तर मित्रांनो सध्या आम्ही आता चाललोय गाडीवरती, तुम्ही बघा. आणि कसं आहे जरा आता असं फिरायला जरा गाडी बरं वाटतंय. वातावरण मित्रांनो एवढं खतरनाक वातावरण आहे सध्या मुंबईमध्ये. कारण की थोडासा पाऊस पण होतोय आणि आभाळ पण मित्रांनो असल्यामुळे जरा भारी वाटतंय. आणि आमचा हे बघा हे रायडर आहे बघा. तर आज मित्रांनो आम्ही दोघांना कपडे घातले सेम हे बघा. वगैरे मित्रांनो आम्ही आज दोघांना घातलाय, जो की आपण शिवजयंतीला घेतला 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती वेळेस. आणि म्हणजे लय भारी वाटतं असं गाडी कुठं फिरायचं म्हणलं ना मजा येते. आणि मित्रांसोबत असं तर काय विषय झाड असतो. तर आणि मित्रांनो मी आता त्या दुकानात गेलो म्हणजे भावाच्या आपल्या लय भारी वाटलं. दुकान मित्रांनो मस्त बनवलंय. कारण आता एक महिना झाला त्याने चालू केले या शॉप. तर मस्त मित्रांनो म्हणजे त्यांनी दुकान बनवलंय. दुकानाचं नाव पण त्याने भारी टाकले सरकार गुळाच्या असं. तर आपण बघू आता आपला सध्या आता आम्ही गाडी आहे बघू आता कुठं जायचं काय आमचं प्लॅनिंग कसं ठरतंय त्यानुसार आहे. ठीक आहे. तर चला मित्रांनो आपण पुढे कुठतरी मला जरा गार लागते जरा आपण काहीतरी गरम खाऊ. मग मित्रांनो आम्ही सध्या आता वडापाव खायला आलोय. हे बघा गडी बघा
गडी विचार करतोय नक्की काय घ्यायचं हसते नुसता. तर आम्ही आता इथं आहे बघा, हे इथं गाडा आहे, तर आम्ही गाड्यावर जरा वडापाव होतोय. तर गडी म्हणला की बघू कशी टेस्ट आहे, म्हणजे गडी म्हणतो टेस्ट चांगले आहे इथं. तर आपण त्यांना बघू नक्की काय विषय आहे तो. ठीक आहे, तर आपण जरा त्याने जरा इथं वडापाव घेतला या तुम्ही बघायचा बघा. तर आपण बघू तर टेस्ट कशी लागते ती. ठीक आहे, आणि मी पहिल्यांदा मी फर्स्ट मध्ये वडापाव खातोय या. त्या अगोदर मी खाल्ला नव्हता, तर आज मी तर पहिल्यांदा वडापाव खातोय. तर आपण बघू नक्की कसं लागतो तो. ठीक आहे, तर तुम्ही पण मित्रांनो या जरा नाश्ता करायला, थोडासा नाश्ता करू आपण आणि जाऊ कुठे दादा. होय चला. तर हे बघा गाडी कसा बघा वडापाव दाखवतो यावा. 2-2 दाखव. हा कसं आहे या माझा वडापाव. वडापाव प्रेमी आहे मित्रांनो आम्ही. तर मित्रांनो सध्या आता मी मुंबई सातारा हायवे वरती उभा आहे. आणि काय मित्रांनो इथलं वातावरण आहे राव, काय म्हणजे खतरनाक असं वातावरण मित्रांनो. तुम्हाला मी दाखवतो एक मिनिट. म्हणजे मित्रांनो एवढा खतरनाक आहे ते वातावरण आहे ना, आणि काय भारी वाटतंय म्हणजे बघा. आणि कसं आहे जरा असं मोकळ्या वातावरण फिरायला जरा भारी वाटतं. तर मला तुम्ही नक्की सांगा तुम्हाला एक असं वातावरण कसं वाटतंय या. मित्रांनो सध्या आता आम्ही कामोठ्यामध्ये, कामोठा म्हणजे मुंबई सातारा जो हायवे आहे ना, त्या हायवेवरती उभा आहे सध्या आम्ही. आणि म्हणलं यार इथं एवढं असं सुंदर असं वातावरण आहे, प्लस तुम्ही माझ्यासोबत आहे, म्हणजे काय भारी वाटतंय बघा. आणि आम्ही तिथं गरमागरम वडापाव खाल्ला. वडापाव मित्रांनो आमचा आता सध्या आम्ही इथं आलोया. आणि काय राहू नजारा आहे काय, म्हणजे डोळ्याचं पारणे फिरण्याचा मित्रांनो नजारा आहे. आणि यासाठी बघा आता ह्यासाठी मित्रांनो झाड आहे ती बघा, त्या साईडला झाडे आहेत, त्या पूर्ण पूर्ण झाडे आहे बघा, तुम्ही बघू शकता हे बघा. आणि म्हणजे काय निसर्गाचं म्हणजे वेगळं निराळं रूप आहे मित्रांनो बघा. आमचा इथे गडी उभा आहे बघा, असा बघा बघा तुम्ही. आणि म्हणजे काय वातावरण राव, आभावी बळा आलंय, एवढं खतरनाक असं वाटतंय ना, असं वाटतंय कुठेतरी मित्रांनो फिरायला बाहेर. असं खतरनाक विषय आहे. शेवट तर काय इथंच असतो रोज, पण मी आज मित्रांनो आलेले दिवसात आलतो. आणि म्हणलं थोडं तुम्हाला पण दाखवायला मित्रांनो, म्हणलं थोडं आज व्हिडिओ काढायला खतरनाक मित्रांनो. व्हिडिओ म्हणजे खतरनाचा व्हिडिओ पण आलाय आपला, तुम्हाला दिसत असेल. आणि मित्रांनो आपण इथं एक सिनेमॅटिक व्हिडिओ पण बनवलाय, तो पण मी आपल्या इंस्टा पेजला टाकेन, तिथं तुम्ही जाऊन तो बघू शकता व्हिडिओ. तर मला तुम्ही नक्की नक्की सांगाल तुम्हाला कसं वाटतंय व्ह्यूज. आणि मित्रांनो सध्या आता आपण म्हणजे आता माझी पण घराची वेळ झाली आहे, आणि तो पण आता चाललाय घरी, तर आणि मी पण चाललोय घरी. तर मला तुम्ही नक्की सांगाल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय. आणि नवीन आपल्या भावाला सबस्क्राईब करून द्यावा. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर जय महाराज मित्रांनो, तर चला आता.